राम पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। हनुमान महारुद्र महाराज की जय। गोकुलनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राय नमो नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बाणासे आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास। ओम नमो जे एकदंता एकपणे तुचे आता एकिदा विषय अनेकता परी एकात्मता न मुळे आता अभिनव अगविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विसुई नमस्कार लिम्या आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुची ते नमस्कार होणी आता. कारण ह्या ठिकाणी जे काही अशा प्रकारचा जे काही सोहळा जे आहे अनेक दिवसापासून चालत आलेला आहे. गेल्या वर्षी आम्हाला आमंत्रण होतं पण काही कारणास्तव या ठिकाणी मुंजा महाराजाचा आग्रह, सतीश महाराजाचा आग्रह, माहेरकर मंडळीचा सर्वांचाच आग्रह होता तरी पण येणं झालं नाही. पण या वर्षी जे अगत्य करून या ठिकाणी आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिलं आणि या ठिकाणी आलेले आहोत. खरंच पाहिलं तर अतिशय अशा प्रकारचं सुंदर नियोजन आहे, आयोजन आहे आणि स्थळही तसं सुंदर अशा प्रकारचं आहे. हे स्थळ सुंदर राहण्याकरता खरं जर म्हटलं का नाही, परमार्थिक या ठिकाणी जिव्हाळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणिक नये माझ्या मनानं हो का पंडित शहाणा. कारण ज्या ठिकाणी भक्तीचा जिव्हाळा आहे, भक्ती आहे, त्याच ठिकाणी प्रेम असतं का नाही. ज्ञान हे कोरडे पण भक्ती ही मात्र प्रेमळ अशी असल्यामुळं तिच्या म्हणजे जवळ जी आहे तिच्या सान्निध्यात जे ते प्रेम वास्तव्याला राहतं आणि त्याच न्यायाने या ठिकाणी आपल्याला ह्या म्हणजे कथेचा लाभ जे ते घेता आलेला आहे. आता जे काही वाचक सूचक होऊन गेले आमचे निवर्ती महाराज नाही, बाबाराव महाराज, अतिशय सुंदर कोकिळेसारखा गळा. काय भगवंत कोणाला कोणती देणगी देते काही सांगता येत नाही का नाही. म्हणून धन्य तोची ग्राम जेथे हरीचे दास, धन्य तो वंश भक्ती भाग्य. कारण ब्रह्मज्ञान तेथे असे घरोघरी धन्य नर नारीचे तो भुज. कारण ह्या अध्यायामध्ये जे विषय येणार आहे, ह्या जीवनमुक्ताचे लक्षणं जे ते कसे असतात, जीवनमुक्त ह्या जगाकडे पाहत असताना त्यांचा दृष्टिकोन काय असतो, ही लक्षणं आमचे हनुमंतराय जे आहेत ते निरीक्षण करू. परीक्षक कोण आहेत? हनुमंतराय आहेत आणि परीक्षा देणारे आमचे भरत महाराज आहेत. म्हणून हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरून बाणाशी बाणाचं अनुसरण केलंय, बाणाचं अनुकरण केलं नाही का नाही. अनुसरण आणि अनुसरण याच्यामध्ये फरक आहे. अनुकरण करणं म्हणजे महाराजांनी जशी चाल घेतली, महाराजांनी जसं वाचिवलं तसं वाचिवणं का नाही. आणि अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे अंकित राहणं. बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत का नाही. असा आमचा हनुमंत जे ते रामनामाच्या अंकित असल्यामुळं त्या बाणावर जे ते अशा प्रकारचा विश्वास ठेवला. विश्वास अत्यंत विश्वास आहे. विश्वास तुमचा आमचाही बी आहे पण अत्यंत नाही का नाही. कामाशी काम आपला विश्वास आहे पण हनुमंत अत्यंत विश्वासी. अनुसरोनी बाणाशी आला नंदीग्रामाशी येथे भरताशी निवास. भरत ज्या ठिकाणी आहेत, आता भरत ज्या ठिकाणी आल्याच्या नंतर पुढं काय घडलं. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासिता. आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचरा. भरताशिवाय हे म्हणले चराचर जे आहे, जे काही जड मूळ असे जे आहे ती हे उधरायचे असले तर भरतासारखाच म्हणजे भावच लागतंय. आणि हा भावरूपी भरत त्या ठिकाणी पाहिलेला आहे. भरत रामाचा निज भक्त, भरते भक्ती उल्हासित. कारण भरत हे रामाचा निज भक्त ठरला. कशामुळे ठरला का नाही. कारण मद सर्वात्मका विरा का नाही. स्वकर्माची कुसुम विरा असे काहीतरी होई पा बरोबर येत नाही गडबडीमध्ये. कारण मद सर्वात्मका का नाही. त्या स्वकर्माच्या पूजेनं अशा प्रकारचा जो पुजतोय त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं वैराग्य जे ते सहज येत असतं का नाही. म्हणून अशा प्रकारचं माऊली सुंदर वर्णन करतात. कारण ये वैराग्य दशे का नाही, या ईश्वराचे निवेद वसे ये वैराग्य दशे का नाही. हे नावडे जैसे वात होय.
कारण हे काहीच अशा प्रकारचं त्यांना आवडत नाही, फक्त एक देव आवडतो. आणि असा असणारा भरत रामाचा निज भक्त म्हणजे कसा आहे, भरताला संसार जे हे का नाही, या संसाराला त्यानं मिथ्य समजले. या संसारा संस्था जय जाणी द्या आणि ते वैराग्य दवडीता पाठी लागे. हे संसार कसा आहे कळलं पाहिजे, आणि त्याग ज्याला कळलंय हे का नाही, आणि त्याला निजभक्त म्हणतात. आणि या देहाचे लेवोनी वेगळेपणे आशे तोची जीवे प्राणे पडिये मज, हे का नाही. 18व्या अध्यायामध्ये ओळी आलेली आहे. भगवंत म्हणतात हे देह जे आहे, देह हे का नाही, या देहाला लेणं समजणारा पाहिजे. आता आपण गळ्यामध्ये समजा अलंकार घालतो, अलंकार मी म्हणत नाही हे का नाही, अलंकार माझा म्हणतो. तसं या देहाला जे समजतात आणि त्या देहाला असं समजतात, त्याचं नाव निजभक्त. मग ते राहतात कसे, ते वर्तत दिसती देही पण देही ना माझ्या ठाई, आणि तयाच्या हृदय मी समग्र असे, असा असणारा निजभक्त आहे. आणि त्या भरतामुळं भक्ती उल्हासित आहे हे का नाही. भक्ती उल्हासित राहण्याकरता जेथा ज्ञानिष्ठ हातवशे तेथं भक्ती माझी उल्हासे, तया भजन समरसे सुखी होय, ठीक आहे नाही. म्हणून ज्ञानही पाहिजे आणि भक्तीही पाहिजे, एक जरी असेल तर जमत नाही हे का नाही. म्हणून या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी असल्यामुळं भरत निजभक्त आहे. आणि भरताच्या संगतीत राहणारा हे का नाही, ते म्हणले अशा प्रकारचा निर्मुक्त होतोच. ते कशाहून म्हणले होतं निर्मुक्त हे का नाही, जयाचे नाव तीर्थराव दर्शने परिस्थिती ठाव, तयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही हे का नाही. अशा व्यक्तीच्या संगतीत जर राहिला, भ्रांत जीव जरी असला तरी त्याला हे जग जे आहे ते जग न दिसता ब्रह्म दिसतंय. भरते भक्ती विस्तारिली, भरते भक्ती प्रकाशली, भरते भक्ती वाढविली, भरते पान्हाळे निज भक्त. कारण भरतानं भक्तीचं प्रकाशन केलं. प्रकाशन करणं म्हणजे काय, हे लाईट आहे म्हणून वया दिसायल्यात हे का नाही. वया दाखवणं वेगळं, वयाला त्या वाढवणं वेगळं हे का नाही, आणि त्या वयाचा विस्तार करणं वेगळं ठीक आहे नाही. जसं आपण झाड ते लावल्यावर त्याला अशा प्रकारचं पाणी जर घातलं तर ते वाढतंय. नुसतंच म्हणजे शेकाटी झाली तर काही उपयोग नाही, ते पालहाळलं पाहिजे, म्हणजे पसरलं पाहिजे, तेव्हा त्याला फळं येतात ठीक आहे नाही. आणि ती फळं जर आली तर मग मात्र भक्तीचं प्रकाशन झालं. भक्ती पालहाळली, भक्ती वाढवली. कोण वाढवली, कारण भाव असेल तर भक्ती आहे ठीक आहे नाही, आणि भक्ती असेल तर देव आहे वे. कारण मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्तीचे केले. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे हे का नाही. भक्तीशिवाय देव मोजल्या जात नाही, तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्याचप्रमाणे माऊली सुद्धा म्हणतात हे का नाही. तैसा मी एकेची परी आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊन वरी चित्तात गा, अशी त्या चित्तानं त्या भक्तीला वरलं. आणि तेव्हा अशा प्रकारचं सर्वच लोक जे आहे त्या भक्ती म्हणजे तुम्हा आमच्यापर्यंत पोहोचवली, वाढवली आणि तिचा विस्तार केला. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावारी गम भरता. भरत भक्तीचा विसावा हे का नाही. भक्तीला विसावा कुठे मिळत असते, जे भक्त निष्काम आहेत, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासा अनिकाची, असा जो भक्त आहे त्या ठिकाणी भक्तीला म्हणजे काय विसावा मिळते, भक्तीला त्याच ठिकाणी ओलावा मिळते, म्हणजे प्रेम अशा प्रकारचं मिळते. कारण ओलावले मन इंद्रिया टवटवी आणि गोपीराज जीवी साठविला. मन हे भक्ती करत असताना हे का नाही, भगवंताची आराधना करत असताना डोळ्याला अश्रू आले पाहिजे. आणि ती अश्रू येतात, आणि अश्रू आल्यावर अंतकरण जे ते अशा प्रकारचं गदगद होतं, ओलावतं. आणि अशा ओलावलेल्या अंतकरणाचा ती भक्ती जी आहे ते भरत भक्तीचा निज ठेवा.
भक्तीचा ठेवा भरत नाही, हे का नाही, कारण भाव म्हणजे भरत. आणि भाव जर असल आणि तेही निष्काम भाव जर असल तर त्या ठिकाणी मात्र भक्ती जी आहे ती म्हणले त्या ठिकाणी थांबते, तिला विसावा मिळतो, ती त्या ठिकाणी अशा प्रकारची ओलावते, म्हणजे आनंदित अशा प्रकारची होते म्हणतात. भरते सत्य सद्भाव हो, भरते साचार अनुभव भरते प्रगट राम रावो सर्वत्र पाहो सर्वासे. कारण भरते सत्य सद्भाव, हे का नाही, कारण सत चित आणि आनंद ह्या तीन अशा प्रकारचे एकाच याचे नाव आहेत. म्हणून देव जे आहे ते सत हे पहिलं समजलं पाहिजे, हे का नाही, आणि तो चिद हे समजलं पाहिजे, आणि हे दोन्ही समजले की आनंद आहे महाराज, हे का नाही. आपण भक्ती करीत असतो, पण भक्ती करत असताना कारण भरते सत्य सद्भाव. सत्य म्हणजे जे आहे सत्यमेव जे येते, एकच वस्तू जगामध्ये सत आहे, बाकी सर्व काही असत आहे, हे का नाही. म्हणून भरते सत्य सद्भाव. आता असा सद्भाव जर असल भरते साचार अनुभव, आहे का नाही. अनुभव आले अंगान ते या जगात येत असते. संताईनं फक्त आपले अनुभव सांगितलेत, आणि तुम्ही आम्ही जे आहेत याचं ऐकिलं त्याला सांगतो, त्याचं ऐकिलं याला सांगतो. याच्यामुळं ब्रह्मदर्शन, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात ते होत नाही, हे का नाही. मग आत्मसाक्षात्कार होण्याकरता काय करावं लागते, भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, आणि भरते प्रगट राम राव, हे का नाही. कोणाला अवसरवानच ना, हे का नाही. पूर्वीच्या काळामध्ये एक गुरु एक शिष्य होता महाराज, हे का नाही. पण आमच्या ही जी परंपरा आपली चालत आलेली आहे, हे का नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्रानं कोणाला बोध केला, बोध कोणाला केला, हे का नाही, गैनी नाथालं. अशी ही परंपरा जी आहे पहिल्यानं हे ज्ञान शंकराजवळ आहे, हे का नाही. चंद्र तेथे चंद्रिका, संत तेथे विवेका, हे का नाही. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जे. कारण जे शंकराजवळ ज्ञान होतं, ह्या पार्वत मातेनं जे ते अशा प्रकारचा नारद महाराजानं कळ केली, आणि त्याच्यामुळं तिनं ते ज्ञानाचा आग्रह धरला. म्हणून तिला सांगाय गेले, पण ह्या आमच्या विष्णू भगवंताला वाटलं हे वाया जाईल, मासोळीच्या पोटामध्ये जन्म घेतला, ते ज्ञान त्यांनी ग्रहण केलं. ही परंपरा अशी चालत येऊन निवर्ती महाराजापर्यंत आली. आणि निवर्ती महाराज म्हणजे शंकराचे अवतार, त्यांनी ती आमच्या माऊलीला दिलं. पण माऊलीनं काय केलं, हे का नाही, हे ज्ञान म्हणले आता ही परंपरा खंडित करून सर्वांनाच अशा प्रकारचा याचा सुकाळ झाला पाहिजे. म्हणून गुरु शिष्याच्या एकांती, अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची परी त्रिजगती गरजेती सैंग, हे का नाही. मग त्याला पुन्हा एक दृष्टांत दिलाय. कमळ कळिका झालेपणे हृदयाच्या मकरंदाते राखोनेने दे राया रंका पारणे आमोदाचे. आणि ते पारण जे ते तुम्हा आम्हाला अशा प्रकारचं दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळं भरते सर्वांनाच अशा प्रगट रामराव, रामराव जे ते शब्दातूनच अशा प्रकारचा सर्वांना कळाला. भरते अपंगिली भक्ती, भरते वाढविली विरक्ती, बरोबर. भरते पाहिली निज शांते, भरते भोगीती स्वानंद. कारण भरते अपंगिली भक्ती, हे का नाही, भरते वाढविली विरक्ती, हे दोन वाक्य फार महत्वाचे आहेत महाराज. कसे महत्वाचे आहेत, कारण बरीचशी माणसं जे त्या संसारात त्याग करून नुसती विरक्तीच वाढवितात, पण भक्तीला जवळ येऊ देत नाहीत, हे का नाही. तुम्ही आम्ही नुसती भक्तीच वाढवायलो, पण विरक्तीला जवळ येऊ देत नाही. त्या भक्तीच्या आधारानं संसार सजवायच्या मागे तुम्ही आम्ही लागलो. आणि हे संन्यासी जे तपस्वी जे लोक आहेत, यानं त्याला विरक्तीचा आश्रय केला, पण भक्तीला सोडूनच दिलं, हे का नाही. जरासं कोणी काही म्हणलं की शाप दिला की तिकडच, आजपर्यंत आपण तेच ऐकत आलो. पण ह्या दोन गोष्टी जी आहेत ह्या फक्त संताईपाशी आल्या, हे का नाही. काय आलं, त्या आईच्या जवळ काय आलं, पहिल्यानं भक्ती आली, हे का नाही. आणि भक्ती आल्याच्या नंतर त्याने विरक्ती अशा प्रकारची तिचा आश्रय केला. या दोन गोष्टी आल्या की शांती आपोआपच येते,
हे का नाही. म्हणून ही जी भक्ती आहे, या भक्तीला जे आहे ते आधार जे संतांनी दिला आणि विरक्तीला दिला. कारण विरक्तीला का दिला? कारण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तज्ञाची नाही, ते उत्पत्ती आहेशी. जरी विरक्ती न रिगे मानसी, तरी सर्वात्मका मजशी नोहेची भेटी. हे का नाही. सर्वात्मक भगवंताचे जे स्वरूप आहे त्याची भेट होत नाही म्हणतात. म्हणून यानं भक्तीचा काय केलं? भक्ती अशा प्रकारची केली, विरक्तीचा अंगीकार केला, आणि या दोन्ही मिळाल्यामुळं काय मिळालं? शांती मिळाली. शांती पडते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. पण ही शांती अशी नुसती मिळत नाही, हिला पहिली भक्ती करावं लागती, नंतर विरक्ती संपादन करावं लागती, आणि ह्या दोन मिळाल्या हे का नाही. जेथं शांतीचा जिव्हाळा नाही तेथं सुख विसरणारी एकही, जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवशी. हे का नाही. म्हणून अशा प्रकारची ही भक्ती, भक्तीच्या नंतर विरक्ती, आणि विरक्तीच्या नंतर शांती प्राप्त झालेली. मदयांद्रीच्या ठाई चंदनाची पै झाडे वा, वा, पाहे, वा. तेने डोंगर सर्वही हो. केला लवला ही चंदना. आता तुम्हा मला असं म्हणजे कोडं पडलं, कोणाला प्रश्न पडला ना, हे एवढं अवघड असणार हे एकट्या भरताच्यानं कसं प्राप्त झालं? कसं हे शक्य आहे? शंका आली. शंका आल्यावर त्यानं त्या शंका आल्यावर आमचे हनुमंतराय विचार करू लागले. विचार करत असताना तो जयाकडे वासुप आहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते राय महाबोधू. हे का नाही. ह्या भरताची अवस्था काय? तो ज्याच्याकडे पाहिजे तिथं महाबोध अशा प्रकारचा राहतो, असं अनुभवाला आलं. मग त्यांच्याकरता या तीन वया जे आहेत एकाच अर्थाच्या आहेत. हे का नाही. कारण मर्यादेच्या ठाई चंदनाची झाडी पायी त्याने डोंगर सर्वही केला लवलाई चंदन. एकच मर्यादेचं झाड असू द्या, बाबळी असो, टाकळी असो, हेकळी असो, समजायला ते काय करतंय? आपला सुगंध देतंय. स्वरूप बदलत नाही पण स्वभाव बदलते. हे का नाही. लिंबाचा कडूपणा राहत नाही, त्याचा सुगंध त्या कडू सुगंध येत नाही महाराज. ज्या वनामध्ये, ज्या गावामध्ये, हे का नाही, जेथं समजा अशा प्रकारचं एखादं चंदनाचं झाड जर असेल तर सर्वच लोक जे ते त्याच पद्धतीनं वागतात. म्हणून त्या प्रत्येक झाडामधून सुगंध येऊ लागला. पण दोन झाडं सोडून मात्र, हे का नाही, एक हिंगणबेटाचं झाड ते आपला स्वभाव सोडित नाही, त्याच्यामुळे ते बदलत नाही. आणि दुसरं दिसायला सरळ दिसतंय, हे का नाही, कमरेला रुमाले बांधते, हे पण आतल्या गाठीचं असतंय ते येळू. हे का नाही. आणि त्याच्यातही कवाच बदल होत नाही म्हणतात. नाही आपण ते गेला, हे नाही उपडून आणला, अंगवात वरून गेला, तेने गिरी केला चंदना. ते चंदनाचं झाड म्हणले अशा प्रकारचं उपटून दुसऱ्या झाडाला लावायचं काम नाही. नाही आपण तेथे गेला, नाही उपटून गेला, अंगवात वरून नुसता त्याचा सुगंध गेला, आणि त्या सुगंधाचा स्पर्श नुसता झाला की त्या झाडातही तेच सुगंध निघत असते म्हणतात. एक वनस्पतीचा बळीवारा चंदन केला डोंगर बौद्ध चौपेर सुवास वनस्पतीचा बळीवार. एका वनस्पतीचा बळीवार म्हणजे महिमा. हे का नाही. काय संताचा महिमा आहे. आमचे माऊली एकटेच जन्माला आली, हे का नाही. सर्व जगच आहे, त्यानं मागणं तेच मागितलं, त्याने हे मागणं मागितलं नाही. हे का नाही. पसायदान जे आहे ते त्याची मागणी आहे. आता विश्वात्मके देवी. आपल्या गुरुला ते नुसते निवृत्ती महाराज समजू लागलेत का? नाही. त्या गुरुला त्याने काय समज, आता विश्वात्मके देवे वाघ यज्ञ तोसावे आणि तोसोनी मज द्यावे पसायदान. मग पसायदान मागित असताना पुढचं काय वाक्य आपल्यासाठी मागितलं का? खळाची व्यंकटी खळाचा वाकडेपणा जावा इतकंच फक्त मागलं. आणि संत हेच मागतात. तुम्ही आपण जे मागतो ते वाकडं व्हायचंच मागतो. धन जास्ती झालं की माणूस वाकडच होतंय, ताकद जास्ती झाली की माणूस वाकडच होतंय, पद एखादं मिळालं की माणूस सरकं राहत नाही. हे का नाही. म्हणून वाकडं व्हायचं ते आपण मागतो, जगाला सरळ करायचं हे संत मागतात. माझ्याची हृदय भगवंता, तो भगवंत
मूर्ती म्हणता वाह. तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत मग आमच्या हनुमंतानं त्रिजगते. विचार केला की माझ्याच या हृदयी भगवंत, माझ्या हृदयातही भगवंत आहे आणि मूर्ती रूपाने सुद्धा भगवंत आहे. मूर्तीचे निमेळे, मूर्ताची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. हे का नाही, त्यानं अवतार घेतला तरी त्याचा त्या अमूर्तपणा मलिन होत नाही. हे का नाही, म्हणून अशा प्रकारचा तो माझ्याही हृदयात आहे, बाहेरही तोच आहे. मग असा जर भगवंत कळला, हे का नाही, मग सभाग्य संत त्रिजगती, तिन्ही लोकांमध्ये संताईसारखा भाग्यवान कोणीच नाही. कारण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, हे का नाही, पण सभाग्य नाहीत. हे का नाही, सभाग्य या शब्दाचा अर्थ आहे सुभाग्य. हे का नाही, आणि नुसतं भाग्य आणि काही दुर्भाग्य असतं. हे का नाही, आता हे भाग्याचं परिवर्तन कधी दुर्भाग्यात होईल सांगता येत नाही. हे का नाही, म्हणून म्हणले अशा प्रकारचं हे संत जे ते तिन्ही लोकांमध्ये भाग्यवान आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. हे का नाही, भाग्याचा उदय झाले की त्याला म्हणजे अशा प्रकारचं संतच मिळत असतात. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, भव दुखाचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, असा अनुभव जेथे येतोय म्हणतात. दृष्टी विषय समस्त राम रूपे देखत भरता, दृश्य द्रष्टा दर्शना तेथा सहज होत राम रूपा. महाराज, या ठिकाणी जे आमच्या गावबा महाराजानं जे विषय मांडलेला आहे, हे विषय मांडत असताना प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा हे विषय आणि ज्ञानेंद्रियाचा विषय, याचा विषय हे रूप. हे का नाही, कशाचा, डोळ्याचा विषय रूप आहे. हे का नाही, पण त्या रूप जे विषय असा असणारा जे आहे, त्या रूप विषय दाखविण्याकरता एक डोळा लागते. हे का नाही, एक पुढं रूप लागतंय आणि त्या डोळ्याला रूपाला प्रकाशित करणारा सूर्य लागतंय. आधीचे देखणी दिठी, वर सूर्य पुरविली पाठी, तेथे काय न दिशे दिठी ऐशी काही आहे. हे का नाही, म्हणून ही त्रिपुटी युक्त पाहणे आणि त्रिपुटी विरहित जर पाहायचं असेल तर हा द्रष्टा जे, हे द्रष्टा जे तोही ब्रह्म झालेला आहे आणि ज्याचा द्रष्टा ब्रह्म झाला आहे त्याचा विषय सुद्धा ब्रह्म आहे. ते कसं आहे महाराज, कारण हे आपल्या अंतकरणामध्ये जे चैतन्य आहे, ज्याला कुटस्थ म्हणतात, हे का नाही, ते चैतन्य जे आहे ही वृत्ती जड आहे. हे का नाही, आणि या वृत्तीद्वारे जे काही आपण प्रकाशन करीत असते वृत्ती, ते प्रकाशन करीत असताना त्या वृत्तीबरोबर चिदाभास तिथपर्यंत त्या पदार्थापर्यंत जात असतो आणि चिद आभास त्या ठिकाणी गेला त्या पदार्थाला ती वृत्ती व्यापते परत येते ना अंतकरणाला टच करीत असते. टच केल्याबरोबर या भरताला काय झालं, ते टच केलेलं म्हणजे ज्याच्यानं पाहिलंय, कशानं पाहिलंय, या चैतन्याच्या सत्तेनं पाहिलं. म्हणून आमच्या भरताचा अनुभव असा आला की दृष्टीविषयी समजतं. राम रूपे देखे भरत, द्रष्टा म्हणजे मी पाहणारा, दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटीच नाहीशी झाली, एक फक्त ब्रह्म उरलं. म्हणून अशा प्रकारचा विषय तो त्यांचा झाला नारायण. आहे का नाही, या विषयातही काही मी वाचून यान नाही. मग विषय कवन काही बाधितील कवना, त्या विषयात सुद्धा ते देव पाहतात. अशी ही ज्ञान इंद्रियाची जी त्रिपुटी आहे, ते पाचही ज्ञान इंद्रियाची सांगितली ती आहे का. श्रवणी शब्द पडताची जाणा, शब्दार्थ श्रीराम आपण श्रवे श्रवक श्रवणा, सोय चितगण भवानी ठाके. सोये चिदघन होऊन ठाके. चिदघन म्हणजे प्रकाशमान. हे का नाही, आणि घन या शब्दाचा अर्थ आहे सर्वीकडे व्यापणं. हे का नाही, चित घन, घन या शब्दाचा अर्थ काय व्याकरणाच्या दृष्टीनं, सर्व ठिकाणी व्यापलेला, आणि चित म्हणजे प्रकाश. हे का नाही, ज्ञान हे सर्व ठिकाणी व्यापलेले. अशा प्रकारचं हे व्यापलेले, कारण कानावर शब्द पडला की रामच अशा प्रकारचा आहे. कारण तुम्हाला याच्यावर एक समजण्याकरता साधारण दृष्टांत देतो, तो गडबडीनं देतो.
हे का नाही. 3 अशा प्रकारचे व्यक्ती जे ते रस्त्यानं जाऊ लागले. जात असताना एका झाडाखाली बसले. एक होतं माळी, एक होतं पहिलवान आणि एक होतं वारकरी. हे का नाही. त्या झाडावर जे ते पाखरू जे ते अशा प्रकारचं म्हणजे किलकिल त्याच्या त्या भाषेमध्ये बोलू लागलं. त्यावेळेस त्याच्या तिघायचा विषय निघाला. म्हणजे काय म्हणत असेल रे. हे का नाही. ते माळी म्हणला हे काय म्हणणार आहे लसूण मिरची कोथिंबीर अद्रक हे का नाही असं म्हणायले म्हणला. आणि त्या पहिलवानाला विचार अरे मला ते दंड बैठक कसरत म्हणायले. हे का नाही. वारकऱ्याला विचारलं तर ते म्हणला राम सीता दशरथ म्हणायले. हे का नाही. कारण या शब्दाचा अर्थ आमच्या वारकऱ्यानं काय केला राम सीता दशरथ. पहिलवानानं त्याचाच अर्थ लावला आणि यानं मिरची कोथिंबीर अद्रक हे का नाही त्यानं त्याचाच लावला. म्हणून जे संत असतात भक्त असतात हे शब्द त्याच्या कानावर पडला त्या शब्दाचा अर्थ रामच करतात. ग्राने घेता वाच वाचा सभाय पर्यास घरे ग्राता ग्रास समासाची दाकाच होऊन कारण घ्राण जे म्हणजे नाक आहे. नाक श्वास घेतय का. हे का नाही. नाक श्वास घेत नाही. नाकामध्ये जे गोलक आहे हे का नाही नाकामध्ये जे यंत्र आहे ते कोणालाच कळालेलं नाही. आणखीन कोण किती संशोधन लावले पण याचा पत्ता लागत नसतंय. हे का नाही. म्हणून नाकामध्ये जे श्वास घेणार आहे तोच अशा प्रकारचा भगवंत आहे आणि जे श्वास आलेला आहे तोही भगवंतच आहे. मग श्वासा बाहे परेस हे का नाही. कारण परेहून जे परता असणारा भगवंत आहे आणि ते वासाच्या आत आहे वासाच्या बाहेर आहे आणि वासही त्याचाच आहे म्हणतात. तो जागे वजाय प्रशासी तव दोई रे ते राम प्रकाशी. काय सांगाव त्वचाच प्रचत प्रशनासी सहज समरासी काय श्रीराम. सांगाव हे त्वचा नावाचं इंद्रिय आहे. हे का नाही. या इंद्रियानं स्पर्श केलेला मृदू कठीण सर्व काही कळत असतं आणि ते कळत आहे. पण आमच्या भक्ताचा अनुभव ऐसा कसा आहे की ह्या त्वचा जे हे का नाही हे चमड आहे. या चमड्याला काय कळणार आहे पण या चमड्यात राम आहे. रामामुळं आपल्याला स्पर्श कळायला आहे. ज्या स्पर्श आहे ते सुद्धा राम आहे. म्हणून सहज समरसी हे का नाही. समरस कशात झालेत भजनात झाले म्हणतात. रसनारातली आवडी घेता राम रसाची गोडी त्रिपुटी झाली देशोदडे रसना ओसंडी रसाते. वा 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 काय सांगा म्हणले. हे का नाही. रसना रातली आवडी हे का नाही. त्या रसनेला म्हणले लालचा बोले मन लागलीशे गोडीन ते जिव्हेनं सोडी आयशी झाली. हे का नाही. आपली रसना लालचावलेली आहे. हे का नाही. पण कशाला बासून दिलं महाराजाने एक गिलास दिला की दुसऱ्या हानावच वाटायला. अहो ही रसना अशी राम रसामध्ये जे राम रसाची चवी आणि आन रस रुस्ती कोई. कारण या संताईनं रस घेतलाय शेवी तो हा रस वाटी तो आणि का झारे होऊ नका रान भरी. हे का नाही. काय त्यानं विनंती आपली केलेली आहे अरे हे रस घ्या हे का नाही त्या रसात लुब्ध होऊ नका. म्हणून राम रस जे याची त्याला चव लागलेली म्हणतात. कर्मेंद्रियाची रीती सेविता श्रीरामाची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वच्छावर ज्ञान इंद्रियाचे पंचक सांगितलं पण कर्म इंद्रियाचं पंचक सांगित बसले नाही. त्याला वाटलं श्रोते कटाळले आणि हे विषय जे ते मध्यरात्रीच्या पुढंच येते आईन झोपेच्या वेळेला. हे का नाही. म्हणा गावबा महाराजांनी विचार केला असेल जे कटर आहेत ज्याला गरज आहे तेच ऐकितात. हे गरज आहे त्याच म्हणजे माल आहे. हे का नाही. हे कोणासाठी माल नाही हे म्हणजे समजायसाठी नाही. हे निकव राखीव जे गिरायक आहे त्याच्यासाठी आहे. म्हणून त्याने या मध्यरात्री ते विषय मांडलेले आहेत. म्हणून म्हणले कर्म इंद्रियाची रीती सेविता श्रीरामची शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वइच्छा निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. हे का नाही. का ते म्हणजे त्या कर्म इंद्रिय जे आहेत कर्म इंद्रिय सुखे करीती कर्म अशिखे जे का वर्ण विषिके भागा आली करणे का न करणे आगवे तोची जाणे विश्व चलते जेणे परमात्मेनी. म्हणून उन्यापुऱ्याचे काही उरवणी दी आपल्या ठाई स्वजाती शिवावणी घे जीविते. म्हणून माळीये जेवते नेले
केव ते निवांतच गेले तया पाणी ऐसे केले व्हावे वा, गा वा. कारण कर्म करीत असताना जसं भगवंतानं ठेवलं तसं राहून तसं कर्म करा हे का नाही आणि तसं कर्म करणं म्हणजे ते प्रकृतीचं कर्म आपल्या माथ्यावर न घेणे कर्म प्राधीनपणे निपज तसे प्रकृती गुणे येर धरी मोकली अंत करणे वाई वाया तैसे सुवा शुभ कर्मे निपजती प्रकृती धर्मे यर मूर्खमती भरमे मी करता म्हणे म्हणून अहम करता अहम भोगता हेची मूर्खाशी बद्धता ते प्रकृती कर्म आपली माथा न घेतण्याचा अभिमाने म्हणून अशा प्रकारचे कर्म इंद्रिय याच रीतीने सेविता श्रीरामची शक्ती ह्या श्रीरामाची जी शक्ती आहे तीच या शरीराला चालवती चाले हे शरीर कौनाच्या सत्य हे का नाही बोलविते हरिवी कोण बोलवी ती हरवी न देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन किती सोपं करून दिले तरी आपल्यासारख्या येड्या गबाळ्याला तिथपर्यंत जाता येणं काय करा ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची राम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला अपूर्वा कारण आयसा भरत रामे कोंदला हे का नाही कारण भक्ताला आपला अनुभव दुसऱ्यामध्ये दिसला की आनंद होत असते त्याचं नाव भक्त आहे हे का नाही आणि त्याचा आनंद पाहून आपल्याला दुःख होत असेल त्याचं नाव विद्वान हे का नाही त्याची चाल ऐकून याला जर खंत वाटत असेल तर याचं नाव गुणवान हे का नाही गुणवान वेगळे आणि भक्त वेगळे भक्तायला पाहिलं की आनंद होतय संतायला आनंद कवा होतय हे का नाही संतायला आनंद त्याच्या अनुभवाचा अनुभव त्याला आला तर आनंद सहज कर्मी ती होती ब्रह्मार्पण जन नव्हे अवघा जनार्दन आयसे ऐकता निवती साधुजन एका जनार्दनी बाणली निज खून म्हणून हे जर ऐकलं तर संतायला आनंद होतय आमच्या भरताला आनंद आपल्या हनुमंताला आनंद झाला आणि अपूर्व हे का नाही कधीच न पाहिलेली भक्ती पाहायला मिळाली नगरा बाया रामा वृक्ष ध्वनी राम राम हे, हे. रूप सकळ द्रुम पल्लव गम विस्मिता म्हणजे आमच्या हनुमंतानं पाहिलं म्हणले गावाच्या बाहेर पाहिलं झाडायला सुद्धा म्हणले अशा प्रकारचं रामच दिसायलेले म्हणून आनंद वाटला दिशा दुमदुमती रामे तृण कोंदले राम नामे वायू करते राम नामे वायू व्याम रामे कोंदले ओम राम नामे गोंधले वाऱ्याचा आवाज हे का नाही त्याचा मूळचा आवाज त्यानं सोडला राम रामच म्हणू लागलं तणकड जे आहे ते वाऱ्यानं डुलू लागलं पण ते फडफड करायचं तर राम रामच म्हणू लागलं आमच्या भरतामा हनुमंताला एवढा आनंद झाला सत्संगे धरा धर भूते वागवी निरंतर सांडू कठीण तो प्रकार मृदू अरुवार स्वय झाले कारण या सताच्या संगतीनं हे का नाही सत आणि संत याच्यामध्ये थोडा फरक आहे बरं का कसं आहे सत हे तटस्थ अशा प्रकारचं आहे ते कोणाला हलवीत नाही डुलीत नाही काहीत नाही त्याच्या नुसतं ते अधिष्ठान रूप आहे पण त्या अधिष्ठानाला दाखवणारा संत आहे हे का नाही म्हणून सवर एक शून्य आहे त्याच्यामुळं संत हे त्या सतापेक्षा श्रेष्ठ आहेत पण या सताच्या संगतीला ही धरती लागली हे का नाही आता ही धरती लागली काय हे धरती लागली काय हे का नाही हिच्या सत आहे म्हणूनच ही जरा नरम झाली हे का नाही आणि कोठे वाकू लागली आणि सताचा जरी हिला आसर जर नसता तर हे कठीणच राहिली असती मृदू झाली नसती म्हणतात सतसंगती बोलावली अतिशांती धरेसी आली एकात्मता विस्तारले वरतू लागली आविर्धान कारण या जे काही आता 5 जे होत आहेत हे सताच्या संगतीनं काय झालं एक सांगतात आणि दुसरा मुद्दा जे येते त्याच्यामध्ये समत्व कसं आलं हे सांगतात हे का नाही म्हणून आता ही पृथ्वी जी आहे कारण ही पृथ्वी जी ते क्षमाशील काय झाली कशी झाली त्या सताच्या संगतीमुळं पहिला गुण सांगितला ती ओलावली नरम झाली म्हणजे अशा प्रकारची कोवळी झाली पण हिच्यामध्ये जे काही समता नावाचा जो काही गुण आलेला आहे हे म्हणले अशा त्या सताच्या संगतीनं आलेला आहे आता पुढचं म्हणले अशा प्रकारचं ऐका सतसंगती झाली जीवना विसरून या दुगमना ऐकवरती सकळ जन अतिच स्वादन मधुर कारण अति स्वादने मधुरत्व कारण सत्संगती कोणाला झाली ह्या जीवनाला झाली आणि जीवनाला झाल्यामुळं ते अतिशय मधुर हे का नाही कारण पाण्या इतकं
दुसरं कोणतंच अशा प्रकारचं जीवनाला आधार देणारं म्हणून त्याला या जीवनाला जीववित आहे म्हणून त्याला जीवन अशा प्रकारचं नाव आहे हे का नाही. म्हणून अति गोड अशा प्रकारचं पाणी आहे, मधुर अशा प्रकारचं आहे, शीतळ अशा प्रकारचं आहे. हे गुण त्या सतामुळे त्याच्यात आला. गाय देखोनी सजना हो निववी देवोनी जीवना वा. व्याघ्र पाणी म्हणून उपेक्षण न करीची. कारण पाण्याचा दुसरा समत्व त्याला कसं आलं हे का नाही. गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीच. माऊली हे सांगतात का गायीची तुळशी व्याघ्रा विश्वहोनी मारू हे का नाही. हे एकच आहे, दुसरं कोणतंच नाही. कारण संतांनी वाक्य वेगळे वापरले, शब्द वेगळे वापरले, पण तत्व मात्र एकच अशा प्रकारचं दाखवले. म्हणून अशा प्रकारची समता त्या गाय याच्या पाण्यामध्ये आली. ते जासे होता सत्संगती आकर्षुन दाह शक्ती स्वयं प्रकाश सर्वभूती ती जगता माझी विचारे. काय सांगा ह्या तेजाला देते सताची संगत लागली आणि सताची संगत लागल्यामुळे यानं काय केलं सतानं त्याची दाहकता जी येते अशा प्रकारची आकर्षण केली काय ना. वसे सर्व भूताच्या ठिकाणी हे का नाही. आता सर्व भूत म्हणजे काय, भूत म्हणजे ते उलट्या पायाचे नाहीत बरं का. हे पंचभूताचे ज्याचे देह त्यांना भूत म्हणतात हे का नाही. म्हणून म्हणले अशा प्रकारचा आता माणूस आहे पंचभूताचाच आहे, ढोर आहे पंचभूताचंच आहे, जे काही असेल या पृथ्वीवर सर जितकं जे आहे ते पंचभूत निर्मित अशा प्रकारचं आहे. आणि त्याच्या ठाई हे का नाही तेजाचं आकर्षण केलं आणि आकर्षण केवून प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ते तेज सामावल्या गेलं आणि त्या तेजानं तेज पाहतायच असते. सूर्य उदय झाली या सूर्याची पाहावा धनंजय ठेवी माते जाणावयामीची हेतू. म्हणून अशा प्रकारचं तेजाचं ते आकर्षण केलं, दाहकता काढली आणि प्रत्येकाच्या डोळ्यात बसविली. मग ती कोठं तिन्ही लोकांमध्ये अशा प्रकार